नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि खरं तर आजचा भाग यायलाच खूप उशीर झाला, त्यामुळे रिव्ह्यू द्यायला देखील उशीर होतोय. चला तर मग आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करूयात. तर आता ही प्रिया या आदिराजला खोटं सांगत असते की माझं लग्न झालं आहे आणि नवरा खूप दारुडा आहे, तो दारू पिऊन मला मारतो वगैरे. त्यावर आता आदिराज तिला सांगतो की अगं मग तू त्याला डायव्होर्स का देत नाही आहेस? का राहतेस त्याच्यासोबत? इतकं का सहन करते आहेस? त्यावर आता प्रिया सांगते की अरे मग आता डायव्होर्स देऊन तरी काय करू? कुठे जाऊ मी? परत आई-बाबांवरच बोज होऊन राहावं लागेल ना आणि ते त्यांना अजिबातही आवडणार नाही मी असं एकटं राहिलेलं. म्हणून मग मला हे सगळं काही सहन करावं लागतंय. त्यावर आता आदिराज तिला सांगतो की तू अजिबातही एकटी नाही आहेस. मी आहे तुझ्यासोबत आणि मी तर म्हणतो की तू त्याला लवकरात लवकर डायव्होर्स दे, आपण लग्न करूयात म्हणून. आता प्रिया पण नाटक करत त्याला विचारते की मग तू आयुष्यभर माझी अशीच साथ देशील ना? तर आदिराज देखील तिला खोटं प्रॉमिस करतो आणि खरं तर मनातल्या मनात विचार करत असतो की किती वरच्या टोकाचं खोटं बोलतीये ही आणि ते बोलताना हिला थोडी देखील लाज वाटत नाही आहे. तर आता प्रिया जायला निघते आणि त्याला सांगते की मी आता निघते म्हणून. त्यावर आता आदिराज बोलतो की मी येऊ का तुला सोडवायला? त्यावर आता प्रिया बोलते की नको अरे, घरी जायला जर उशीर झाला ना तर नवरा मारेल मला परत. आणि खरं सांगू का, मी तुला आजपर्यंत घरापर्यंत काय येऊन दिलं नाही आहे ते. माझ्या नवऱ्याने जर आपल्या दोघांना जर असं पाहिलं ना तर मग त्याचे परिणाम मला आणि माझ्या आईबाबांना दोघांनाही भोगावे लागतील अरे. त्यापेक्षा मी जाईल माझी. आता प्रिया जायला निघते तर आदिराज मात्र विचार करत असतो की तुझे हे सगळे काही नाटकं आहेत ना, तुझा हा सगळा काही खोटेपणा आहे ना, तो कॅमेरामध्ये रेकॉर्ड होतोय. आता प्रिया खूप घाईनेच जायला निघालेली असते. तर आदिराज मात्र विचार करत असतो की ही एवढ्या घाईने कोणाला भेटायला चालली आहे? नाही, ही नक्कीच कोणाला तरी भेटायलाच चाललेली असणार आहे. तर इकडे सायली आणि चैतन्य देखील आता त्या शांता कदमचा नवरा असतो तो नवनाथ त्याच्या घरापर्यंत पोहोचलेले असतात आणि त्या दरवाजा उघडाच असतो आणि हे दोघे दार उघडून आत पाहतात तर खूप आश्चर्यचकितच होतात. आता हा नवनाथ जो असतो तो दारू पिऊन बेशुद्ध पडलेला असतो आणि तिथे दुसरा एक माणूस असतो त्याच्यासोबत आणि तो त्याला झोपेतून म्हणजे त्या बेशुद्ध अवस्थेतून उठवायचा प्रयत्न करत असतो की नवनाथ अरे उठ, काय चाललंय तुझं? तुझी ही आता रोजचीच नाटकं झालेत, उठ आता. त्यावर आता चैतन्य विचारतो त्यांना की काय झालं यांना? हे नवनाथ काकाच आहेत ना हे? त्यावर तो माणूस सांगतो की हो, अहो काही नाही हो, याचं रोजचंच झालं आहे. रोज असा दारू पितो आणि असाच लोळत असतो, पण आज तर हा डायरेक्ट बेशुद्धच झाला आहे. नाही पण तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कसं काय ओळखता यांना? त्यावर आता चैतन्य सांगतो की हे बघा ते अजिबातही महत्त्वाचं नाही आहे. त्यावर सायली सांगते की हे लवकरात लवकर शुद्धीवर यायला हवेत, लवकरात लवकर आपल्याला यांच्याशी बोलायला हवं आहे. त्यावर चैतन्य बोलतो की हे पहा ते अजिबात महत्त्वाचं नाही आहे, चला आपण यांना लवकर डॉक्टरकडे घेऊन जाऊयात. तर इकडे हा आदिराज आता प्रियावर संशय घेऊन आता तिचा पाठलाग करत असतो. तर प्रिया घाईघाईनेच एका रिक्षामध्ये बसते आणि निघालेली असते. खरं तर आदिराजही तिचा पाठलाग करतोय, पण अचानक ती रिक्षा आता कुठे जाते ते काही त्याला समजेना आणि प्रिया मात्र इथे त्याच्या हातून सटकली. त्यामुळे ती आता नक्की कुठे गेली, कोणाला भेटायला गेली हे काही मात्र आदिराजला समजू शकलेलं नाही आहे. तर प्रियाने मात्र इकडे आता संतोषला फोन केला आहे आणि ती संतोषला ओरडत असते की तुला अजून थोडे दिवस लोणावळ्यामध्येच राहायला काय झालं होतं? तू पनवेलमध्ये का आला आहेस? त्यावर हा संतोष सांगतो की आता मला काय माहीत होतं की लोणावळ्यामध्ये ते पोलीस माझं जुनं रेकॉर्ड उचकून काढतील म्हणून आणि माझ्या मागावर लागतील म्हणून. ते पोलीस माझ्या घरावर लक्ष ठेवून आहेत आणि लोणावळ्यामध्ये तेवढं एकच जागा आहे की जिथे मी राहू शकतो. त्यामुळे माझा नाईलाज झाला आणि मला परत इकडे यावं लागलं आहे. पण इकडे सगळं काही ठीक आहे ना? पोलिसांचं काही लफडं वगैरे नाही ना? त्यावर प्रिया सांगते की सगळं ठीक आहे, मी ते सगळं काही पाहून घेईन. पण ऐक, मी तुला एक ॲड्रेस पाठवते, लोकेशन पाठवलं आहे, त्या लोकेशनवर जा आणि परत लोणावळ्यामध्येच राहा आणि जोपर्यंत ही केस अगदी शांत होत नाही ना तोपर्यंत परत येऊ नकोस. त्यावर हा संतोष आता बोलतो की नाही ते ठीक आहे, पण थोडं खर्च पाणी मिळाला असता तर. त्यावर प्रिया लगेच त्याला तिकडून बोलते की हो समजलं मला, पैसे पाठवते मी तुला.
तर इकडे चैतन्य, सायली आणि तो माणूस आता त्या नवनाथला डॉक्टरांकडून घेऊन आलाय आणि चैतन्य त्या माणसाला सांगत असतो की आता हे थोड्या वेळामध्ये शुद्धीवर येतील आणि आम्ही तुम्हाला सगळी काही परिस्थिती बघा आता समजून सांगितलेली आहे. त्यावर आता तो माणूस देखील सांगतो की हो, जे शांताच्या बाबतीत झालं ना ते खरंच खूप वाईट झालं हो. चांगली होती तशी ती शांता मावशी. नाही, तसे बरेच गुण हे केले तिने, पण ते या नवनाथच्या सांगण्यावरूनच केले. अहो, हा रोज दारू पिऊन यायचा आणि तिला मारायचा आणि मग पैशांसाठी तिच्याकडनं हाच असे कामं करवून घ्यायचा. ती तरी काय करणार, याला पैसे द्यायचे म्हणून तिला असे सगळे कामं करावे लागायचे. त्यावर आता चैतन्य त्या माणसाला सांगतो की हो, पण ही सगळी परिस्थिती तुम्हाला आम्ही सगळं काही व्यवस्थित सांगितलं आहे, पण हे नवनाथ काका उद्या कोर्टामध्ये साक्ष द्यायला तयार होतील ना? नाही, त्यांची साक्ष खरंच खूप महत्त्वाची आहे उद्या कोर्टामध्ये आमच्यासाठी. त्यावर तो माणूस देखील सांगतो की तुम्ही काही एक काळजी करू नका, मी याला उद्या कोर्टामध्ये साक्ष द्यायला घेऊन येतो म्हणून. तर आता इकडे सुभेदारांच्या घरातला सीन दाखवला आहे. सगळेजण आता डायनिंग टेबलवर जेवणासाठी येऊन बसलेले असतात, पण खरं तर कोणाचीही जेवायची अजिबात इच्छा नसते. आता प्रतिमा देखील कल्पनाला जेवण करायला घेऊन येते, पण कल्पनाची मात्र जेवायची इच्छाच नाही आहे. ती मान हलवूनच प्रतिमाला नाही म्हणून सांगते. त्यावर आता प्रतिमा तिला समजावते की अगं, असं करून कसं चालेल, सायली गेली ना आज अर्जुनसाठी डबा घेऊन आणि तो जेवला असेल बघ व्यवस्थित आज, तू बस बरं जेवायला. त्यावर विमलताई देखील सगळ्यांना बोलतात की तुम्ही सगळेच आता 2-2 घास खाऊन घ्या. आता कल्पना जेवायला बसते, पण तेवढ्यातच आता कल्पनाच्या फोनवर पूर्णा आजीचा फोन येतो. आता कल्पना खरं तर खूप घाबरते आणि बोलते की पूर्णाईंचा फोन आहे, नाही मी नाही बोलू शकत त्यांच्याशी अशा अवस्थेमध्ये. त्यावर अस्मिता बोलते की हो, आणि तुझ्या आवाजावरूनच ती लगेच ओळखेल, पण आता फोन जर नाही उचलला तर पूर्णा आजीला परत संशय येईल. म्हणून आता कल्पना प्रतापला सांगते की तुम्हीच बोला तिच्याशी. आणि आता प्रताप फोन उचलतो तर अस्मिताही येते बोलायला. त्यावर आता पूर्णा आजी विचारत असते की अरे कल्पना कुठे आहे, मला तिच्याशी बोलायचं आहे. त्यावर प्रताप सांगतो की अगं, ती किचनमध्ये काहीतरी काम करतीये, तिचे हात खराब होते ना म्हणून मीच तिचा फोन घेतलाय, मी सांगतो तिला थोड्या वेळाने तुला फोन करायला. आता अश्विन देखील येतो बोलायला. त्यावर पूर्णाजी मात्र हट्टच करत असते की नाही, मला कल्पनाशी आत्ताच बोलायचंय आणि एवढं काय काम करतीये, किचनमध्येच तर आहे ना ती, मग बोलाव बरं तिला. त्यावर आता अश्विन देखील सांगतो की पूर्णाजी, अगं मी मम्माला आठवण करून देतो ना तुला नंतर फोन करायला. पण पूर्णाजी काही ऐकेना. पूर्णाजी सांगते की मग तुम्ही तिच्यासमोर फोन नेऊन धरा बरं. त्यावर आता कल्पनाचा नाईलाज होतो आणि कल्पना स्वतःला थोडंसं सावरते आणि फोन घेते पूर्णा आजीचा. तर पूर्णाई तिला विचारत असते की अगं, अर्जुन कुठे, आणि हो तू अर्जुनची दृष्ट काढ बरं का. त्यावर आता कल्पना थोडीशी बावरते आणि तिला विचारते की काय झालं, असं अचानक का बरं सांगताय तुम्ही. त्यावर पूर्णाईजी सांगते की अगं, अर्जुन माझ्या स्वप्नामध्ये आला होता आणि मला ना कालपासून थोडंसं ठीक नाही वाटत आहे काही, त्यामुळे सांगते की तू अर्जुनची दृष्ट काढ आणि मला त्याच्याशी बोलायचंही होतं. मी केव्हाचा त्याला फोन करते, त्याचा फोनही लागत नाही आहे, कुठे आहे बरं तो. त्यावर आता कल्पना सांगते की तो आणि सायली ना बाहेर गेलेत. त्यावर आता पूर्णाजी सांगते की ठीक आहे, मी सायलीलाच फोन करते. आता कल्पना सांगते की नाही नाही नको, त्या दोघांचे फोन घरीच आहेत आणि चार्जिंगला आहेत. त्यावर पूर्णाजी बोलते की ठीक आहे, मी उद्या फोन करते, आणि ती फोन ठेवून देते. तर इकडे सायली आणि चैतन्य आता त्या नवनाथला भेटून निघालेले असतात. तर तेवढ्यातच सायलीला आता आदिराजचा फोन येतो आणि आदिराज तिला सांगत असतो की प्रिया खूप घाई गडबडीमध्येच निघाली होती, मी तिचा पाठलाग देखील केला, पण ती अचानक कुठे गेली ते काही मला समजलं नाही, पण नक्कीच ती कोणाला तरी भेटायलाच गेलेली होती. तिला कोणाचा तरी फोन आला आणि त्यानंतर मात्र ती जाण्यासाठी खूप घाई करत होती. त्यावर आता सायलीच्या लक्षात येतं की हे नक्कीच शांता मावशीच्या खुनाशी संदर्भातच काहीतरी असणार आहे आणि ती आदिराजला सांगते की ठीक आहे, आत्ता जरी तुम्हाला समजलं नसलं तरी इथून पुढे मात्र तुम्ही तिच्यावर लक्ष ठेवा, जेणेकरून तिचं काय चाललंय ते आपल्याला समजेल.
तर पुढचा सीन आता अर्जुन आणि सावंतचा दाखवलाय. तर हे सावंत आता अर्जुनला भेटायला आलेले असतात आणि त्यांना सांगतात की अर्जुन सर, तुम्ही काही काळजी करू नका. सायली मॅडम आणि चैतन्य सर आता त्या नवनाथच्या घराचा पत्ता शोधून त्याच्यापर्यंत पोहोचले देखील आहेत. आणि तेवढ्यातच आता एका कॉन्स्टेबल सोबत पाटकर तिथे येतो आणि हा पाटकर सावंतला बोलतो की सावंत, सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये काय अर्जुन सुभेदारची एकच केस आहे का? नाही, तुम्ही त्याची पर्सनल ड्युटी करताना दिसतायत मला, म्हणून म्हटलं. आणि त्याने काही फाईल्स आणलेल्या असतात सोबत, त्या फाईल्स तो सावंतला देतो आणि बोलतो की या आता केसेसवर काम करायला सुरुवात करा आणि मला लवकरात लवकर या सगळ्याचे अपडेट पाहिजेत. आणि तिथून निघून जातो. तर आता सावंत बोलतात की हा माणूस ना एकही चान्स सोडत नाही आज करायचा. त्यावर अर्जुन त्याला बोलतो की थोडे दिवस फक्त, याचा माझंही लवकरच उतरेल. तर आता परत एकदा सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलाय. आता सायली आता तिथे देवी आईला प्रार्थना करत असते आणि तिच्याशी बोलत असते की मी खूप लहानपणापासून तुझी भक्ती करतीये, तू खूप संकट दाखवली आहेस मला आणि त्या संकटांमधून तारलं पण आहेस आणि आता देखील मला तुझ्यावर विश्वास आहे की तू एवढ्या मोठ्या संकटामधनं आम्हाला लवकरात लवकर बाहेर काढशील म्हणून. तर आता रात्र झालेली असते आणि अर्जुनला खरं तर आता तिथे जेलमध्ये अजिबातही करमत नाहीये. त्याने आता घरच्यांसोबत घालवलेले सगळे आनंदाचे क्षण त्याला आठवत असतात आणि आता त्यालाही खरं तर त्या जेलमध्ये एकटं वाटत असतं. तर घरी देखील आता सायली, कल्पना दोघीही त्याची खूप आठवण काढत असतात. कोणालाही अर्जुनच्या काळजीने झोप लागत नसते. कल्पनाला देखील आता सतत अर्जुनचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर दिसत असतो. तर सायलीची मात्र आता अर्जुनच्या आठवणीने खूप वाईट परिस्थिती झालेली आहे. तर इकडे अर्जुन देखील जेलमध्ये घरच्यांच्या आठवणीमध्ये अगदी तळमळताना दाखवलाय. आता दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्टाचा सीन दाखवलाय. कोर्टामध्ये आता केस सुरू झाली आहे. सगळे सुभेदार वगैरे कोर्टामध्ये हजर आहेत आणि अर्जुन देखील आता त्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा असतो आणि त्याला असं पाहून कल्पनाला खूप वाईट वाटत असतं. आता कल्पना सायलीला बोलते की अर्जुनला असं आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं राहिलेलं पाहून खरंच खूप वाईट वाटतंय. तर प्रियाला मात्र जाम आनंद झालेला असतो आणि ती मनातच विचार करत असते की तू मला याआधी जेलमध्ये पाठवलं होतंस आणि असंच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं होतंस. आता तुला कळत असेल की त्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं राहिल्यानंतर ना कशी अवस्था होते ते. तर थोड्याच वेळामध्ये जज साहेब येतात आणि केस सुरू होते. तर आता सगळ्यात आधी चैतन्य अर्जुनचं जे स्वतःचंच वकीलपत्र असतं ते वकीलपत्र जज साहेबांना देतो. आता ते पाहिल्यानंतर जज साहेब आता अर्जुनला सांगतात की तुम्ही जर ही केस हरलात तर तुमची सनद रद्द होईल, याची कल्पना आहे ना तुम्हाला? आता हे ऐकल्यावर तर कल्पना, अश्विन वगैरे सगळेच खूप शॉक होऊन जातात. सायली देखील शॉक झालेली असते कारण तिला देखील याबद्दल काहीच आयडिया नसते. तर अर्जुन एकदम विश्वासाने सायलीकडे पाहतो आणि मनातच बोलतो की बायको, माझी सनद रद्द होणार नाही, असा विश्वास आहे ना तुला? त्यावर सायली देखील मनातच अर्जुनकडे पाहत बोलते की हो, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही ही केस जिंकाल म्हणून. तर आता पुढे आता अर्जुन बोलतो जज साहेबांना की हो, मला याची पूर्ण कल्पना आहे आणि माझी केस मात्र मीच लढणार आहे. आता सगळ्यात आधी जज साहेब मात्र जे प्रभू नावाचे सरकारी वकील असतात त्यांना आता बोलायला सांगतात, ओपनिंग स्टेटमेंट वगैरे द्यायला सांगतात. तर हे वकील सांगतात की अर्जुन सुभेदार हे खूप नावाजलेले मोठे वकील आहेत. आजपर्यंत एकही केस ते हरलेले नाही आहेत आणि आज मात्र त्यांनी वकिलकीला काळिमा फासेल असं काम केलंय. त्यांनी शांता कदम नावाच्या बाईचा खून केलाय आणि असंही समजलंय की हे त्या बाईला आधीपासूनच ओळखत होते. यांनी त्या बाईला दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट केलेलं होतं आणि तिच्या घरावर कसलीशी अतिक्रमणाची नोटीस लागली होती म्हणून ती तिच्या घरी डॉक्युमेंट्स घ्यायला गेलेली होती आणि हे देखील आता सुभेदारांना माहीत होतं आणि तेव्हा देखील ते तिच्या कॉन्टॅक्टमध्येच होते आणि त्यांचा एक माणूस देखील शांतासोबत होताच आणि याचाच गैरफायदा घेत सुभेदारांनी तिचा खून केला. आणि एवढंच नाही तर दुसऱ्या दिवशी ते जेव्हा बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जात होते
त्यावेळेला मात्र त्यांच्या गाडीला नंबर प्लेट नसल्यामुळे त्यांना पाटकरांनी अडवलं आणि डिक्कीतनं येत असलेल्या रक्ताकडे त्यांचं लक्ष गेल्याने त्यांना पकडण्यात आलं खुनाच्या गुन्ह्यामध्ये आणि बॉडी देखील त्यावेळेस त्यांच्या गाडीमध्येच होती वगैरे. तर ते खुनी आहेत. आता हा वकील मात्र त्यांचा अर्जुनचा उल्लेख करताना सतत खुनी म्हणून करत असतो. आता हे चैतन्याला काही पाहवत नाही आणि चैतन्य यावर ऑब्जेक्शन घेत बोलतो की अर्जुन सुभेदार हे सध्या फक्त एक संशयित आहेत या खुनाच्या गुन्ह्यामध्ये. हा खून त्यांनीच केला आहे हे अजून तरी सिद्ध झालेलं नाहीच आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी खुनी हा शब्द वापरणं काही योग्य नाही आहे आणि ते कोर्टाला विनंती करतात की त्यांच्यासाठी खुनी हा शब्द वापरला जाऊ नये. तर कोर्ट देखील वकिलांना सांगतं, त्या प्रभू वकिलांना, की अजून तरी गुन्हा सिद्ध झाला नसल्यामुळे त्यांना खुनी असं संबोधता येणार नाहीये. आणि आता चैतन्य आता त्याची बाजू मांडत असतो की वकिलांनी खुनाची जी काही एक बाजू मांडली आहे ती अगदी बरोबर आहे, पण दुसरी बाजू मात्र त्यांनी पाहिलीच नाहीये. तर अर्जुन सुभेदार त्या शांता नावाच्या बाईला ओळखतही होते. तिला त्यांनी दुसरीकडे शिफ्टही केलं होतं आणि जसे ते म्हणतात की खुनाच्या रात्री हे तिच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, तर हेही बरोबर आहे, पण खून मात्र सुभेदारांनी केलेलाच नाहीये. आता ज्या वकिलाने इतक्या निर्दोष माणसांना जेलमधनं बाहेर काढलंय, निर्दोष मुक्तता करवून दिली आहे त्यांची, गुन्हेगारांना शिक्षा मिळवून दिली आहे, तो माणूस खून कसा करू शकेल बरं? पण आता हे सरकारी प्रभू वकील परत एकदा त्यांचं स्टेटमेंट देतात आणि सांगतात की अर्जुन सुभेदार त्या रात्री शांताचा खून झाला तेव्हा त्याच्या कॉन्टॅक्टमध्येच होते. एवढंच नाही तर एक अनोळखी माणूस देखील त्यांनी त्यांचा शांतासोबत तिथे पाठवला होता आणि सगळ्यात आधी तिच्या घरावर जी नोटीस लागली आहे हेही अर्जुन सुभेदारांना समजलं होतं आणि त्यांनीच ते शांताला कळवलं देखील होतं. आणि खरं तर ती नोटीस फेक होती, ओरिजिनल नव्हतीच. आता त्याचे देखील पुरावे हे सरकारी वकील जे असतात ते कोर्टाला देतात आणि सांगतात की हा अर्जुन सुभेदारचाच प्लॅन होता. त्यांना जर कोणी पाहिलं असतं तिथे आधीच शांतासोबत तर संशय यांच्यावर आला असता, म्हणून यांनी आधी शांताला तिच्या घरी जाऊन दिलं आणि त्यानंतर हे शांताच्या घरी जाऊन तिचा खून केला वगैरे असं बरंच काही काही सांगत असतात. आणि हेही सांगतात की आता या शांताचे बरेच असे काळे धंदे आता बाहेर येत आहेत, ती देखील गुन्हेगारच होती आणि मग या गुन्हेगार बाईशी यांची ओळख कशी झाली बरं? आता हा पण प्रश्न येतो की हे सुभेदार काय तिच्या गुन्ह्यांमध्ये वगैरे, तिच्या गुन्हेगारी वृत्तीमध्ये वगैरे सामील होते की काय? यामुळेच त्या दोघांचं भांडण झालं आणि त्यातूनच त्यांनी तिचा खून केला की काय, असा देखील संशय येतोय आता खरं तर अर्जुन चैतन्याला खुणावतो की थांब, काही बोलू नकोस. आणि त्या वकिलाचं सगळं काही बोलणं झाल्यानंतर अर्जुन खरं तर चैतन्याला खुणावत असतो की अरे आता काहीतरी बोल. पण आता चैतन्य कम्प्लिटली ब्लँक झालाय, त्याला आता कोर्टासमोर काय बोलावं तेच कळत नाहीये. तर सायली मात्र विचार करते की चैतन्य भाऊजी काही बोलत का नाही आहेत. आणि चैतन्याची अशी अवस्था पाहून तन्वी मात्र जाम खुश आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जेलमध्ये नागराज आणि महिपत हे दोघे दाखवलेत. तर महिपत नागराजला सांगत असतो की तू मला आधी इथून बाहेर पडायला मदत कर, मग मी तुला बाहेर काढतो. तर इकडे इन्स्पेक्टर सावंतांनी आता जयेशच्या मदतीनं तो जो कोणी संतोष होता त्याचा स्केच बनवलाय आणि स्केच पाहताच हे सावंत मात्र संतोषला लगेच ओळखतात आणि बोलतात की हा तर संतोष लांडगे आहे आणि हा सध्या लोणावळ्याला पोलिसांच्या तावडीमध्ये. तर अर्जुन देखील आता घरी दाखवलाय, याचाच अर्थ आता पुढील भागामध्ये त्याला शक्यतो बेल मिळालेली असेल आणि ते सायली आणि अर्जुन मिळून देखील आता पुढचे पुरावे गोळा करण्याच्या प्रोसेसमध्ये लागले आहेत. तर चैतन्य देखील आहे त्यांच्यासोबत आणि आता त्यांना हे समजल्यानंतर संतोष लोणावळ्याला पोलिसांच्या तावडीत आहे. तर तिथे त्याला भेटायला कोणीतरी एखादी अशी अनोळखी व्यक्ती जायला हवी आहे, जिला तो ओळखत नाहीये, जी धाडसी पण आहे, वकील पण आहे, असं सायली सांगते. आणि नंतर मग सायलीने असं वर्णन केल्यानंतर मात्र अर्जुन आणि चैतन्याला अचानक सुचतं अशी तर एकच व्यक्ती आहे, ऊर्जा. आता ही ऊर्जा म्हणजे स्टार प्रवाहावरील दुसऱ्या मालिकेची नायिका आहे आणि आता तिची एंट्री इथे होणार आहे अर्जुनची केस सॉल्व्ह करण्यासाठी. त्यामुळे पुढील एपिसोड पाहायला विसरू नका आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.